नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्याने फुसक्या पंकजची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. तर इथे आता पंकज निरूपाला म्हणू लागतो, मम्मा अगं मी हे सगळं का घेतलं तुला माहिती आहे मम्मा. अगं माझं टेटसच असं आहे मम्मा. मला बिझनेस उभा करायचा आहे माझा स्वतःचा. त्यामुळे अशा रिजनेबल लोकांबरोबर मला असं राहावं लागतं मम्मा. म्हणून मी असे स्टँडर्ड कपडे स्टँडर्ड शूज आणले होते. पण नाही, तुला कधी समजणार तुझ्या मुलाच्या मनात काय आहे काय नाही, आणि त्याच्यासाठी तू कधी कशाला काय करणार. तू तर लोकांसाठी पैसे उधळते ना. काय गरज आहे एवढं दुसऱ्यांना 40,000चं गिफ्ट द्यायला. अगं त्यापेक्षा तुझ्या मुलावरती खर्च कर ना. अगं त्याच्या कामं येईल. त्याच्या मनात काय राहतं काय नाही हे कधी ओळखण्याचा प्रयत्न केलाय का मम्मा तू. तुला माहिती आहे ना, माझं राहणीमान साधंसुद्धा नाही आहे. मला हायफाय लेवलचं राहणीमान आवडतं, माहिती आहे ना मम्मा. आणि जर तरीही तुला ते मला द्यायचं नसेल तर घे, तुझे पैसेही नको मला, आणि तुझे शूजही नको, आणि तुझं सूटही नको. असे म्हणत आता पंकज लगेच तो सूट आणि ते शूज उचलतो आणि निरूपाच्या अंगावरती असं फेकतो. आता मात्र त्या सूटला जे हँगर लटकवलेलं असतं ते आता निरूपाच्या डोक्याला लागतं. निरूपा जोरात ओरडते, आई ग. त्याच वेळेस आता सगळेजण निरूपाकडे बघू लागतात. तेव्हा पंकज लागतो, सॉरी या मम्मा, चुकून लागलं, मी मुद्दामून नाही मारलं मम्मा. तेव्हा लगेच आता पटकन निरूपा तिथे सोप्याच्या खुर्चीवरती बसते. पण आता सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो, कारण फुसक्या पंकजने आपल्या आईला मारले म्हटल्यानंतर सत्या भडकलेला असतो. तेव्हा सत्या समोर येतो आणि लागते, बाबड्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवरती हात उचलण्याची. माझ्या आईला मारतो तू, तुला सोडणार नाही, आता तुझी सुट्टी नाही. असे म्हणत आता जोर जोरात सत्याने इथे पंकजच्या कानाखाली द्यायला सुरुवात केली असते. देविका आता मात्र सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. सुधाकर भाऊही सत्यजित थांब असे म्हणत असतात. पण आता सत्या खूप भडकलेला असतो. तो चांगलीच या पंकजची धुलाई करायला सुरुवात करतो. आता मात्र पंकजला फार दम लागलेला असतो. धापा टाकतोय, सत्या सोड ना सोड ना, मला जाऊ दे ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही हा, खरं तर फुसक्या तुझी गावातनं धिंड काढायला पाहिजे. अरे तुझ्यावरती एवढी तुझी आई प्रेम करते तरी तू तिला फसवतो. तुला लाज नाही वाटत, तिचा विश्वासघात करतो. अरे सगळ्यात जास्त लाड तुझा करते ती. अरे एका आईची माया काय असते ना, ते बिना आईच्या पोराला जाऊन विचार. अरे तू नशीबवान आहे फुसक्या, तरी तुला आईची किंमत कळत नाही. माझ्या आईला मारतो तू. आज तुझी सुट्टी नाही, आज तुला हा सत्या सोडणार नाही. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवरती हात उचलण्याची. आज हा सत्या सोडणार नाही. असे म्हणत आता सत्या लगेच फुसक्या पंकजला खाली पाडतो. आता पंकज मात्र जोरजोरात ओरडत असतो, सत्या सोडणार आहे, जाऊ दे ना सत्या, नको ना मारू. सत्याने मात्र आता जोर जोरात इथे पंकजला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा देविका म्हणू लागते, बाबा हो बाबा प्लीज तुम्ही काहीतरी सांगा ना बाबा. बघा ना तू सत्या किती मारतोय. ए सत्या तू मूर्ख आहेस का. अरे एवढं कोणी मारतं का. हे बघ सत्या सोड त्याला. तेव्हा लगेच आता निरूपा मात्र सत्याकडे बघत असते. सत्या खूप भडकलेला असतो. मीरा ही आता सत्यजितला थांबा असे म्हणत असते. पण सत्या कुणाचा ऐकल तो सत्या कुठला. आता मात्र पंकजची कुत्र्यासारखी धुलाई इथे झालेली असते. तेव्हा देविका म्हणू लागते, आई आई तुम्ही थांबवा ना या सत्याला. ओ बघा ना किती मारतोय पंकजला, थांबवा ना आई. त्याच वेळेस आता लगेच निरूपामध्ये येते. आता इथे सत्या पंकजला मारत असतो. निरूपा लगेच सत्याला बाजूला ढकलते आणि लागते, तुझी हिंमत कशी झाली, तो माझा पोरगा आहे. असे म्हणत निरूपाने आता जोरदार दिशी इथे सत्याच्या कानाखाली ओढलेली असते. सगळ्यांना धक्का बसतो, कारण इथे सत्यजित दादाची काय बी चूक नसताना निरूपाने त्यावरती हात उगारलेला असतो. सुधाकर भाऊंना या निरीचा मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तो माझा पोरगा आहे, माझा पोरगा, आणि त्याच्यात आणि माझ्यात काय बी होऊ दे, तुला आमच्यामध्ये पडायची गरज नाही. आणि मुळात म्हणजे त्याला मारण्याचा तुझा काय संबंध. तू कोण त्याला जाब विचारणारा. बोल ना, त्याने मला फसवलंय ना, मग माझं मी बघून घेईल. तुला काय करायचंय. आमच्या मायलेकामध्ये पडायचा तुला काहीही हरकत नाहीये, लक्षात ठेव सत्या. आणि एक गोष्ट विसरू नको, मी तुझी आई नाहीये. इथून पुढे मला आई म्हणण्याची चूक करू नको. तू माझा पोरगा नाहीये, एवढं लक्षात ठेव. आता मात्र सत्यजितला खूपच वाईट वाटलेलं असतं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, इथून पुढे कुणासमोरही माझा पोरगा म्हणायची हिंमत करू नको. चाल निघ इकडनं.
माझ्या पंकजने लाख चुका करू दे, तरीही एक आई म्हणून मी त्याच्या चुका पाठीशी घालणार आणि त्याला सावरणार. पण तुला हे समज त्याला जाब देऊन विचारायची गरज नाही, निघीकडनं, असे म्हणत आता सत्यजितला मात्र वाईट वाटलेलं असतं. सत्या लगेच आता डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. ते डोळे पुसतच आता रूममध्ये निघून जातो. तेव्हा सुधाकर भाऊ लागतं, निरूपा बास, पुरे झालं, लय बोललीस तू. निरूपा मात्र रागानेच आता पंकजकडे बघू लागते. तेव्हा पंकज लागतं, सॉरी मम्मा, चुकलं माझं. त्याच वेळेस आता मीरा पटकन सत्यजितच्या पाठोपाठ रूममध्ये निघून जाते. तर आता सुधाकर भाऊ सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. देविका आणि पंकज दोघेच हॉलमध्ये असतात. तेव्हा लगेच आता पंकज पटकन तो सूट शूज सगळं काही उचलतो आणि लागतो, बेबी बघितलं, मला माहिती होतं माझी मम्मा माझीच बाजू घेणार. चल हट, या सत्याचं कोण ऐकतंय, चला आपल्या वस्तू घेऊन चला रूममध्ये, असे म्हणत भामटा पंकज आता या सगळ्या वस्तू आपल्या रूममध्ये घेऊन गेलेला असतो. इथे मीरासमोर मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, अशी जगातील कुठली आई आहे जी साफ म्हणू शकते की तू माझा पोरगा नाही आहे, हे कसं शक्य आहे, याचा विचार आता ती मनाशीच करत असते. त्याच वेळेस आता इकडे वाईट वाटलेलं सत्यजित मात्र रडत असतो. तो रूममध्ये विचार करत उभा असतो. तेवढ्यात आता पाठीमागनं मीरा रूममध्ये येते आणि मला लागते, झालं का तुमच्या मनासारखं, वाईट वाटायलंय ना आता, मी सांगत होते नका हे सगळं करू, शेवटी हे असंच होणार होतं, मला माहिती होतं, पण ऐकाल ते तुम्ही कुठले, तुम्ही माझं ऐकत नाही ना, म्हणून हे सगळं असं होतं आणि मग स्वतःलाच वाईट वाटून घेता, मन दुखावून घेता. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं निरूपाने त्या बबड्याची बाजू घेतली, याचं वाईट नाही वाटायलं ग मला, त्या निरूपाने त्याची बाजू घेतली पण मला पर्क केलं ग धूमकेतू, याचं जास्त वाईट वाटलंय. अगं एक आई म्हणून का ती माझी बाजू मांडत नाही, का ती मला पोरगा मानत नाही, किती दिवस सहन करायचं धूमकेतू, याचं जास्त वाईट वाटतं ग. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा नका वाईट वाटून घेऊ. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, पण धूमकेतू तू नको टेन्शन घेऊ, अगं या सत्याला लहानपणापासून सवय, लहानपणापासून असंच होत गेलं आहे. अगं पण मी तरी काय करू धूमकेतू, तूच सांग ना, त्या पंकजने माझ्या आईला मारलं, माझ्या आईचा अपमान झाला की नाही, मग या सत्यजितला स्वतःच्या आईचा अपमान झालेला नाही बघवला गं, म्हणून त्याला मारलं मी, दुसरं काहीच नाही धूमकेतू. पण तू सोडून दे, तू टेन्शन घेऊ नको, या सत्याला या समद्याची सवय, लहानपणापासून हे समद होत गेलंय, हा सत्य सहन करत गेलाय, त्यामुळे तर हा सत्य असा कठीण कणकदार बनलाय की त्यामुळे या सत्याला कशाचीच भीती वाटत नाही, कशाचंच वाईट वाटत नाही. तू नको जास्त विचार करू, चल धूमकेतू मी येतो, मला बाहेर जायचं या, असे म्हणत आता सत्या मात्र घराबाहेर निघालेला असतो. त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते, नाही, जगातील कुठलीही आई आपल्या मुलाबरोबर असं नाही वागू शकत. सासूबाईंच्या मनात यांच्याविषयी एवढा का राग आहे, का ते यांना पोरगा मानत नसतील, नेमकं यांच्या भूतकाळात असं काय घडलंय, मला हे जाणून घ्यावंच लागेल. कारण आई आणि पोराच्या मनात ही जी दरी निर्माण झाली ना, ही जर दूर करायची असेल तर मला त्यांचा भूतकाळ शोधून काढावाच लागेल, असे आता मीराने ठरवलेलं असतं. तरी ते आता संध्याकाळची वेळ झालेली असते. तेव्हा सुधाकर भाऊ मात्र आता विचार करत आपल्या रूममध्ये बसलेले असतात. त्यावर मीरा लगेच आता बाबांसाठी रूममध्ये चहा घेऊन येते. सुधाकर भाऊ मात्र आता मीराकडे नजरही फिरवत नाही, खाली मान घालून आता ते मीराच्या हातनं चहा घेतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय झाले बाबा, अहो का माझ्यापासून नजर चोरायलीत, नेमकं काय झाले सांगाल का. तेव्हा सुधाकर भाऊ लागतो, कुठे काय मीरा, असं काहीच नाही, तू जा तुझी कामं कर. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही बाबा, नक्कीच तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, आज जे काही घडलं ते बघितलं ना बाबा तुम्ही. अहो असं काय झालं यांच्या भूतकाळात ज्यामुळे आजवर यांना आईची माया कधीच भेटली नाही. सासूबाई असं का बोलल्या, बघा ना, सासूबाईंनी सरळ सांगितलं, तू माझा पोरगा नाही आणि इथून पुढे आई म्हणण्याची हिंमत करू नको. मग बघा ना, एखादी आई आपल्या मुलाशी असं वागू शकते का बाबा, सांगा ना, नेमकं काय रहस्य यांच्या भूतकाळाचं, बाबा बोला ना. यांच्या भूतकाळात यांच्या मानगुटीवरती जे काही भूत बसले ना ते मला उतरवायचे, पण याबद्दल घरात कोणीच काहीच का बोलत नाही आहे बाबा, प्लीज माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मला या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, हे बघ मीरा, माझ्या सत्यजितचं उजळलेलं भविष्य मीरा तू, त्यामुळे कशाला त्या भूतकाळाच्या आठवणी काढून त्या काळोखात अंधारात जायचं. त्यामुळे हे बघ मीरा,
तू त्याचं उज्ज्वल भविष्य घडवणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे प्लीज मीरा त्या भूतकाळाच्या आठवणी नको काढू, नको जाऊ त्या काळोखात. असे म्हणत आता सुधाकर भाऊ रूमच्या बाहेर निघून जातात. मीरा मात्र तिथेच उभी असते आणि विचार करत असते. तर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलेले असतात. तर इकडे पंकज आणि देविकानेही झोपण्याची तयारी केलेली असते. आता देविकाने इथे खाली चटई अंथरलेली असते. तेव्हा लगेच ती पंकजला लागते, उशी दे पटकन, चल मला खूप झोप आली. तेव्हा पंकज लागतो, देतो बेबी. असे म्हणत आता पंकज देविकाला एक उशी फेकतो. आता मात्र देविका पटकन त्या उशीवरती आपलं डोकं टेकवणार. तेच हॉलमधनं निरूपाचा आवाज येऊ लागतो, देविका देविका चल पटकन बाहेर आहे. आता मात्र देविकाला धक्का बसतो. अरे बापरे, ही बाई आता का ओरडती? म्हणजे ही आज आज पुन्हा मला झोपू देणार नाही का? अरे बापरे, पंकज तर पटकन अंगावरती ब्लँकेट घेतो आणि जणू काही खूपच झोप लागली असं नाटक करू लागतो. तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज उठ, अरे बघ ना आई बाहेर बोलावतायत. तेव्हा पंकज लागतो, बेबी अगं मग जाऊन बघ ना मम्मा काय म्हणते ते, तुझ्याकडेच काहीतरी काम असेल, जा जा काही प्रॉब्लेम नाही, जा. तेव्हा देविका लागते, गप्प बाईस मूर्खा, अरे रात्रभर जागरण झाले, एकतर माझी झोप होत नाही, नाही जायचे मला. तेव्हा इकडे हॉलमध्ये रवी, रिया, मीरा सगळेजण जमा झालेले असतात. त्यावर निरूपा म्हणू लागते, चला चला व्रताचा तिसरा टप्पा सुरुवात करायची आपल्याला. पण ही देविका काय येत नाहीये, उशीर होतोय, देविका चल पटकन. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, पंकज माझ्याबरोबर तूही चल. तेव्हा पंकज म्हणू लागतो, बेबी अगं काय बोलतेस तू, मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर. अगं अशाने व्रत मोडेल ना, आणि मग तुला पहिल्यापासून व्रत करावं लागेल, ते चालणार आहे का बेबी? तेव्हा देविका म्हणू लागते, म्हणजे मला बाहेर पाठवून तू इथेच कुंभकर्णासारख्या झोपा घेणार आहे, चालणार नाही या, चल निघ माझ्याबरोबर. असे म्हणत देविका आता पंकजचा हात पकडते आणि ओढतच त्याला रूमच्या बाहेर घेऊन येते. आता मात्र हॉलमध्ये असलेली निरूपा बघता क्षणी लगेच पंकज आणि देविकाजवळ येते. देविका सोड सोड त्याचा हात, कस काय हात पकडला तू? अगेच सांगितलं ना टच करायचं नाही, दूर दूर हो पंकज तू. हे बघ व्रत चालू आहे ना, पवित्र राहायचं, अजिबात टच होऊ द्यायचा नाही. आता मीराला मात्र हसायला येतं. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, ठीक आहे काय करायचंय? त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, काय करायचंय म्हणजे? व्रताचा पुढचा टप्पा सुरू करायचा आहे आपल्याला, चल पटकन देवासमोर. आता मात्र लगेच देविका येथे देवासमोर येऊन बसलेली असते. तेव्हा लगेच आता निरूपा तिच्या हातात एक वही आणि एक पेन देते. आणि आता एक काम कर, तू ना ते हात करायचे आणि अशी तोंडावरती चापट मारून देवाला म्हणायचं, मी चुकले, असे आता निरूपा करून दाखवत असते. पण त्या क्षणाला आता निरूपाकडनं तिच्या दोनही गालावरती चपकन मार बसलेला असतो. सगळेजण मात्र निरूपाकडे बघू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, चुकून लागलं, ते काहीच झालं नाही, थोडंसं लागलं. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, आई असं करायचंय? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो कर पटकन सुरुवात, चल बरं देवाची माफी माग, मी चुकले असं म्हण. आता इथे आपल्या गालावरती चापटी मारून देविकाने आता देवाची माफी मागितलेली असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आता बस, आता तोंडाने म्हणायचं फक्त आणि या वहीवरती लिहून काढायचं, रात्रभर मी चुकले असं म्हणत या वहीवरती सगळं काही लिहायचं. आणि हो, सकाळपर्यंत वही भरली पाहिजे, तरच व्रताचा हा टप्पा पूर्ण होईल. आता देविका पंकज सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, उशीर करू नको, चल पटकन लगेच तयारीला लाग, चलली बरं, मी चुकलेली. आणि हो मोठ्याने म्हणायचं, हळूहळू म्हणलेलं चालणार नाही, चल पटकन आवर. त्याच वेळेस इथे देविकाने आता लिहायला सुरुवात केलेली असते, मी चुकले. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो मोठ्याने म्हण, मी किचनमधून आलेच. असे म्हणत निरूपा किचनमध्ये जाते. तिला आता ढवळीकरचा फोन येत असतो. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, आई थांबा. निरूपा थबकते आणि म्हणू लागते, काय झाले रिया? तेव्हा रिया म्हणू लागते, मॉम अहो असं वहीवरती लिहून कसं देवापर्यंत पाठवायचं? नाही जमणार ना ते. आता आपण वही भरून लिहू शकतो, पण देवाकडे कसं पाठवणार ते? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अरे देवा, इथे तर समजत चुकलेलं आहे. रवी जा बाबा, तुझ्या बायकोला समजाव नेमकं काय झालं ते. तेव्हा रवी लागतो, रिया मी सांगतो तुला, चल रूममध्ये जाऊया. असे म्हणत सगळेजण आता रूममध्ये निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच पंकजही निघालेले असतो. तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज थांब, तू कुठेही जाणार नाही हा, तू इथे माझ्याजवळ बैस पटकन, तू इथनं हलणार नाहीये. तेव्हा पंकज लागतो, बेबी
अगं मी बसणारच आहे, पण मी ना तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो, असे म्हणत आता पंकजने तिकडनं पळ काढलेला असतो. तो पटकन रूममध्ये जाऊन मस्त धारामधूर झोपा घ्यायला सुरुवात करतो. देविकाला खूपच राग आलेला असतो, पण आता शेवटी तिला हे सगळं करावंच लागतं ना. आता ती इथे लिहायला सुरुवात करते, मी चुकले मी चुकले असं तिचं आता लिखाण चालू असतं. त्याच वेळेस इकडे आता निरूपा किचनमध्ये आलेली असते. तेव्हा ती जोरात ओरडत म्हणू लागते, देविका मोठ्याने म्हण, मला इकडे आवाज ऐकू आला पाहिजे. देविका आता ओरडतच म्हणू लागते, मी चुकले मी चुकले. त्याच वेळेस आता लगेच ढवळीकरचा पुन्हा फोन येऊ लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, या माणसाचा फोन आला ना असा पोटात गोळा उभी राहतो. काय सांगू मी आता यांना, सत्या पार्टीत येणारे हे सांगितल्यावरती हा माणूस माझ्यावरती ओरडेल, काय करू मी, असे म्हणत आता कसा बसा निरूपाने फोन उचललेला असतो. तेवढ्यात आता मीराई किचनमध्ये आलेली असते. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, बोला ना. अहो व्याही बुवा, काय म्हणतायत, झाली का पार्टीची तयारी, सगळ्या पाहुण्या मंडळींना आमंत्रणं दिली का सांगा ना. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, निरूपाताई आमची समधी तयारी झाली, पण तुमच्याकडे काय चालू ते सांगा. बोलात का तुम्ही घरच्यांबरोबर, झाला का तो विषय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो झालंय माझं बोलणं, पण शेवटी. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, शेवटी काय, सत्या नाही येणार ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही सत्या येणार आहे, पण तो पार्टीत काही बी तमाशा करणार नाही, त्याने तसा शब्द दिलाय. तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो, काय बोलताय निरूपाताई, अहो तो सत्य आल्यानंतर तमाशा होणार नाही, हे शक्यच नाही, दरवेळेस तुम्ही असंच म्हणता. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही हो साहेब ढवळीकर, अहो यावेळेस सत्याने मला शब्द दिलाय आणि माझा शब्द तो पाळणार आहे. अहो तो काही तमाशा नाही करणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ, हवं तर मी तुम्हाला शब्द देते, असा राडा काय बी होणार नाही. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, नक्की यावेळेस तुमच्या शब्दात दम आहे ना, पाळेल ना तू सत्या तुमचा शब्द, का जाईल विसरून. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही हो असं काहीही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊच नका, मी जबाबदारी घेतली त्या सत्याची, काळजी करू नका, मजेदार तयारी करा, मस्त पार्टी झाली पाहिजे, असे म्हणत निरूपाने फोन ठेवलेला असतो. मीराने आता तिचं हे समद बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा निरूपा मीराजवळ देते आणि मला लागते, फुलवाली ऐकलं असेल ना आमचं बोलणं, त्या ढवळीकरला त्यांच्या पार्टीत कुठलाही तमाशा नकोय, त्यामुळे नीट लक्षात ठेव आणि तुझ्या नवऱ्याला नीट समजावून सांग, किती बी काय बी होऊ दे, पार्टीत तमाशा होता कामा नये आणि आता ही जबाबदारी मी तुझ्यावरती देते. जर त्यास तुझ्या नवऱ्याने काही गोंधळ केला ना, तर या निरूपाची तुझ्याशी गाठ लक्षात ठेव, असे म्हणत निरूपा आता लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. तरी ती हॉलमध्ये देविकाचं आता लिखाण चालू असतं, मी चुकले मी चुकले. आता असं म्हणत म्हणत देविका मात्र मी कचकले असं म्हणू लागते. आता लगेच देविका म्हणलं, ए बापरे, अरे मी काय म्हणते देवासमोर, मी कचकले असं कसं होऊ शकतं, नाही 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 काहीतरी चुकतंय, मला पुन्हा म्हणावं लागेल, मी चुकले. काय चालू आहे सगळं, ज्या बापासाठी मी हे सगळं करते तो बापच नाही आहे, मला हे सगळं सत्य सांगून टाकावं लागेल आणि हे सगळं थांबवावं लागेल, खोट्या बापासाठी मी एवढा त्रास का सहन करायचा, नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल, याचा विचार आता देविका करू लागते. त्याच वेळेस हॉलमध्ये आता सत्य येतो. देविकाचं चालू असतं, मी चुकले. सत्य आता हळूच पाठीमागणे येतो आणि भा असे करू लागतो. देविका मात्र खूपच डचकते आणि लागते, ए मूर्ख आहेस का तू, अरे का घाबरवतोय मला, माझं लिखाण चालू आहे ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो लिहा, काय लिहिले बघू, मी चुकले. अगं पण हे शॉर्टकट वाटतंय, देवाला असं म्हणायला पाहिजे होतं, मी चुकले देवा मला माफ कर, म्हणजे कसं एकदम भारी वाटतं की नाही. लिहिली असं लिही, वही भरून लिही. तेव्हा देविका मला लागते, ए गप्पा बैस तू, आणि मुळात म्हणजे तू सांगशील ते मी कशाला लिहू, माझं चालू आहे ना, तुम्हाला डिस्टर्ब करू नको, निघ इकडनं. तेव्हा लगेच आता सत्य लागतो, देविका अगं तू चुकलेलीच आहे, म्हणून तुझ्या वाटेला हे सगळं आले ना, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, सकाळपर्यंत आरामात लिही, मी चुकले असं म्हणायचं आणि लिहायचं, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, सगळं काही ठीक होईल. तेव्हा देविका मला लागतंय, गॉड हा माणूस का माझं डोकं खातोय, निघ ना इकडनं तू. तेव्हा सत्य मला लागतं, देविका जर तुला वाटत असेल मी तुझं डोकं खाऊ नये, तर तू फक्त मी चुकले एवढंच बोलायचं, वाढव जर एक शब्द जरी बोलली ना तरी निरूपाला आवाज देईल आणि हे व्रत चुकलंय तुझ्याकडनं असं म्हणेल आणि मग पहिल्यापासून सुरुवात करायला लावेल, चालतंय तुला. तेव्हा देविका मला लागते, नाही मी चुकले. तेव्हा सत्य मला लागतं, आता कसं, असंच म्हणायचं
आणि हे बघ, अजिबात मधी सुट्टे घ्यायची नाही हा, झोपायचं तर नाहीच. तेव्हा देविका मला लागते, मूर्खा तुला समजत नाही का, निघ नाही इकडनं. तेव्हा सत्या मला लागतो, नाही ना गं देविका, मला खरंच काही समजत नाही. हवं तर तू हे पण वाईटली हा सत्या मूर्ख आहे, त्याला काही समजत नाही. लिहिशील 500 वेळा लिही बरं का. देविका मला लागते, जातोस का आता, जा ना, निघ इकडनं. सत्या मात्र आता तिकडनं रूममध्ये निघून जातो. तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी सत्या आता हॉलमध्ये येतो. तेव्हा लगेच आता सत्या बघतो, तर आता ही बबडी ज्या काही अवस्थेत असते ती अवस्था बघून सत्याला खूपच हसायला येतं. सत्या पटकन धुमकेतूला आवाज देतो, धुमकेतू धुमकेतू लवकर बाहेर ये, रवी रियाला बोलावून आण. आता बाप निरुपा सगळ्यांना इथे आता सत्याने बोलावलेलं असतं. पंकजही आळस देत आपल्या रूमच्या बाहेर येतो. तेव्हा सत्याला लागते, फुसक्या अरे चाल, तुझी बायको बघ कशी बसली. आता मात्र सगळेजण देविकाकडे बघू लागतात. देविका मात्र आता असे केस मोकळे असतात, अगदी एखाद्या भूतनीसारखी देवासमोर असे केस मोकळे विखुरलेले असे सोडून त्या वहीत डोकं घालून बसलेली असते. म्हणजे ती झोपलेलीच असते. तिच्या मस्त झोपा चालू असतात. त्याच वेळेस आता लगेच निरुपा मला लागते, हे काय आहे? अरे पंकज, अरे हिला माफी मागायला सांगितली होती, झोपा काढायला नाही. तेव्हा सत्या मला लागतो, गप्पा बसा. हळूच मी आता वही काढून घेतो आणि बघतो हिची शिक्षा पूर्ण झाली की नाही. असे म्हणत आता सत्याने हळूच खाली बसून आता देविकाची ती वही डोक्याखालनं ओढलेली असते. त्या क्षणाला देविकाला जाग येते. तेव्हा देविका मला लागते, मी चुकले. आता सगळेजण मात्र घाबरतात. देविका, अगं हे सगळं काय आहे? तुला माफी मागायला लावली होती देवाची, काय चालू आहे, झोपा कसल्या काढते? तेव्हा लगेच आता देविका मला लागते, सॉरी आई, झोप लागली होती. त्याच वेळेस सत्या मला लागतो, निरुपा अगं तुझी बबडी जरी झोपली असली ना तरी तिची माफीनामा झालाय वाटतं. हे बघा, आमच्या वहिनी साहेबांचा माफीनामा तयार आहे. थांबा मी वाचतो. मी चुकले, मी थकली. अरे बापरे निरुपा, अगं तुझ्या सुनाने काय काय लिहिलंय देवाकडे माफी मागण्यासाठी? मी कचकले, हे सगळं काय निरुपा? आता मात्र निरुपाला खूपच राग येतो. तेव्हा देविका मला लागते, नाही, आता मला या व्रताचा हा सगळा तमाशा थांबवावाच लागेल, नाहीतर माझी वाट लागेल. त्यासाठी मला या सत्याची वाट लावावी लागेल. आता उद्या या रियाची पार्टी आहे ना, एकदा का या ढवळीकरच्या घरी पार्टीला गेले की मी असं काहीतरी करेल की ज्यामुळे हा सत्या त्या पार्टीत तमाशा करेल. आणि एकदा का या सत्याने तमाशा घातला की मग सगळीकडे तमाशाच तमाशा होणार. मग माझ्या व्रताचा तमाशा बंद होणार. आता बघत सत्या मी काय करते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे पार्टीसाठी आता सगळेजण तयार झालेले असतात. सत्या मीरा दोघेही छान मस्त कपडे घालून तयार झालेले असतात. तेव्हा मीरा मला लागते, हे बघा तुम्हाला मी अजूनही सांगते, कोणी किती बी काय बी म्हणू दे, पण आपलं डोसकं अगदी शांत ठेवायचं, जास्त चिडचिड होऊ द्यायची नाही आणि कोणावरती रागवायचं नाही, ओरडून बोलायचं नाही, अगदी शांततेत जायचं आणि घरी यायचं, कसलाही राडा तमाशा करायचा नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ठीक आहे धुमकेतू, तू म्हणते ना तसंच होणार. हा सत्या काय बी तमाशा करणार नाही, तुला सबूत देतो. तेव्हा मीरा पटकन सत्याचे गाल ओढते आणि लागते, गुड बॉय असे म्हणत आता दोघे हसू लागतात. तर इकडे पार्टीत आल्यानंतर ढवळीकरने मात्र मुद्दामून आता सत्याला त्रास व्हावा आणि सत्याने तमाशा करावा म्हणून आता सुधाकर भाऊंना त्रास देण्यासाठी एका माणसाला बोलावलेलं असतं. आता सुधाकर भाऊंजवळ टेबलवरती एक माणूस बसलेला असतो. तो मुद्दामून सुधाकर भाऊंना आपले बूट असे लावत असतो. आता सुधाकर भाऊ त्या माणसाकडे एकटक बघू लागतात. आता मात्र आपल्या बापाचा अपमान होतो हे बघून सत्या मात्र पार्टीत काय काय तमाशे करणार आणि कशी या ढवळीकरची लायकी त्याला दाखवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.